राज्यमंत्री इंद्रनील नाईक व नगराध्यक्षा सौ मोहिनी नाईक यांना 3 दिवसाचे अल्टिमेटम. सकल बंजारा समाजातर्फे तहसीलदार व ठाणेदार यांना दिले निवेदन. राजकारणात पदे मिळतात आणि जातात, पण समाजाची संस्कृती आणि महापुरुषांचा वारसा जपला गेलाच पाहिजे या भूमिकेतून पुसदमध्ये आज एक अभूतपूर्व पेच निर्माण झाला आहे. श्री संत सेवालाल महाराज यांच्या जयंतीवरून निर्माण झालेला वाद आता थेट स्वकीय विरुद्ध स्वकीय असा रंगला असून सकल बंजारा समाजाने राज्यमंत्री इंद्रनील नाईक आणि नगराध्यक्षा सौ मोहिनी नाईक यांच्यावर तोफ डागली आहे. विशेष म्हणजे ज्यांच्या विरोधात हा संताप व्यक्त होत आहे ते नाईक दाम्पत्य स्वतः बंजारा समाजाचे नेतृत्व करतात. मात्र निवडणुकीपुरतेच आम्ही समाजबांधव आहोत का, असा बोचरा सवाल करत समाजातील तरुणांनी स्वकीयांनाच घरचा आहेर दिला आहे. महापुरुषांच्या जयंतीकडे झालेले दुर्लक्ष ही समाजाची प्रतारणा असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली. याच अनुषंगाने आज दिनांक 24 फेब्रुवारी 2026 रोजी तहसीलदार तसेच ठाणेदार शहर पोलीस स्टेशन पुसद यांना रीतसर अर्ज सादर केला आहे. त्यामध्ये असे नमूद केले की जो माणूस आपल्या इतिहासाचा आणि महापुरुषांचा सन्मान करू शकत नाही ते भविष्यात समाजाचा काय सन्मान करणार. निवडणुका आल्यावर महापुरुषांच्या नावाचा वापर करायचा आणि जयंतीला मात्र पाठ फिरवायची, ही दुटप्पी भूमिका यापुढे समाज खपवून घेणार नाही, असा सवाल उपस्थित करत राज्यमंत्री इंद्रनील नाईक व सौ मोहिनी नाईक यांच्यावर टीकेची झोड उठवण्यात आली. येत्या 3 दिवसाच्या आत राज्यमंत्री इंद्रनील नाईक व नगराध्यक्षा सौ मोहिनी नाईक यांनी समाजाची जाहीर माफी मागावी, अन्यथा वसंतरावजी नाईक साहेब यांच्या चौकामध्ये जाहीर निषेध करण्यात येईल, अशा आशयाचे निवेदन सकल बंजारा समाजातर्फे देण्यात आले. यावेळी शेकडो बंजारा तरुण उपस्थित होते. नमस्कार, मी आदित्य जाधव आणि आज सकल बंजारा समाजाच्या वतीने आम्ही पुसद शहर पोलीस स्टेशन व तहसील कार्यालय येथे निवेदन देण्याकरिता आलो होतो. इथे जमलेले सर्व आमचे भाऊबंधू समाज बांधव जे आहेत, तर आमचं सर्वांचं एकच मत आहे. त्याही दिवशी काही दिवसाआधी आम्ही एक सर्व समाज बांधवांना आवाहन केलं होतं की बंजारा समाजाची कुठेतरी एक नाराजी झालेली आहे, कारण पुसद शहरातील नेते हे बंजारा समाजाचे संत जगद्गुरु संत श्री सेवालाल महाराज यांच्या जयंतीचा त्यांना कुठेतरी विसर पडलेला आहे, किंवा त्यांचे जे वक्तव्य होते ते अमान्य होते समाजाला. कारण अजितदादांच्या निधनाचं दुःख असल्या कारणाने त्यांनी जयंती साजरी केली नाही. आणि कुठलाही नेता हा समाजाचा रोल मॉडेल असतो आणि आदर्श असतो, तर त्याच्याकडे पाहूनच समाज पुढे जात असतो. पण त्यांनी कुठेतरी जयंतीकडे पाठ फिरवली आणि पुसद शहरात असलेला मोठ्या प्रमाणावर असलेला बंजारा समाज, या बंजारा समाजाला इतर समाजाला उत्तर द्यावे लागत आहेत की तुमच्या इथे जयंती का साजरी झाली नाही, असे प्रश्न आम्हाला विचारले गेले असता आम्हाला खाली मान घालावी लागत आहे. ही खरंच बाब निंदनीय आहे. आणि आज आम्ही इथे निवेदन देण्याकरिता आलो आहोत की माननीय मंत्री इंद्रनील भाऊ नाईक व नगराध्यक्षा मोहिनीताई नाईक यांनी बंजारा समाजाची जाहीरपणे माफी मागावी. कारण समाज म्हणजे मायबाप असतो आणि मायबापाची माफी मागायला कुठल्याही मंत्र्याला, नेत्याला ही लाज वाटण्याचे काम नाही. कारण आज 3 ते 4 दिवस झाले कुठेतरी आमच्या नाराजीकडेही ते पाठ फिरवत आहे. बंजारा समाज हा खुट्याला बांधलेला समाज नाही आहे. हे गैरसमज त्यांनी मनातून काढून टाकावं आणि बंजारा समाजाची जाहीरपणे माफी मागावी. आम्ही काही दुसरे नाही आहोत. आणि नाही जर माफी मागितली तर आम्ही 3 दिवसाच्या आत त्यांनी माफी मागावी. जर माफी नाही मागितली तर आम्ही आंदोलन छेडू, असं या निवेदनात आम्ही स्पष्टपणे लिहिलेलं आहे. तर हीच आमची विनंती आहे.